आज आपण गवारीची भाजी बनवतोय। 2 चमचे तेल ओतलंय कढईमध्ये। आता आपण जिरे मोहरी टाकूया। जिरे मोहरी तडतडलं की आपण कांदा टाकायचा आहे। जिरे मोहरीचा आवाज येतोय जे मला। जिरे मोहरी टाकलं की आपण कांदा टाकायचा आहे। कांदा एक थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तो। त्याच्यामध्ये एक टिप आहे, कांदा लवकर भाजायचा असेल तुम्हाला तर कांद्याला तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तर तो लवकर भाजतो। थोडीशी हळद टाकू। गॅसचा फ्लेम आपण लो केलेली आहे। कांदा परतत आलेला आहे, ब्राऊन दिसायला लागलेला आहे, दिसेल तुम्हाला, बघा तुम्ही। थोडंसं चिमूटभर मीठ टाकले कांदा भाजण्यासाठी। मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते, कारण मला तेलात कांद्याबरोबर कोथिंबीर भाजलेली आवडते, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीरीचा वास भाजीला चांगला येतो। त्यानंतर आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तो तेलात थोडासा परतायचा आहे। त्याच्यानंतर आपण जी गवारी पाण्यात घालून घेतलेली आहे, दिसत असेल तुम्हाला, ही गवारी त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकायची आपल्याला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं, आणि थोडंसं परतून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण। आणि हे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे। मध्ये एकदा थोडीशी परतून घ्यायची, थोडंसं पाणी आहे अजून त्याच्यामध्ये। त्यानंतर 1 चमचाभर गोडा मसाला टाकायचा। तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता गोडा मसाला। मला जे आवडतं ते मी सगळं याच्यामध्ये टाकते। थोडीशी कसुरी मेथी,
टाकून बघा, तुम्हाला आवडेल. शिजत आली आहे आपली गवारीची भाजी. हे बघा. तुम्ही बघू शकता आपली गवारी शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. हे बघा, ही आपली गवारीची भाजी तयार आहे. तर आपण ती सर्व करू शकतो. आज मी माझी पहिली रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. कशी वाटली ती तुम्ही लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. थँक्यू.